which is also running all over India. She delivers books all over India. And also she has these interests of astronomy and even foreign language classes. She conducts foreign language classes for 3 to 4 languages. So I welcome Dr. Smriti, and over to you, Dr. Smriti. Thank you so much. Thank you, Dr. Shweta. And thank you so much for giving me opportunity. आणि ॲस्ट्रोमॅट्री टीम पिगलेट्स लायब्ररीला कॉंग्रॅच्युलेट करते फॉर युअर 1 year सेलिब्रेशन. आणि तुमच्या या सेलिब्रेशनचा आम्हाला एक छोटासा भाग बनवू दिल्याबद्दल खूप सारे आभार. सो मुव्हिंग अहेड विथ द टॉपिक ॲस्ट्रॉनॉमी गेटवे. तर आपले मॅक्सिमम पार्टिसिपेंट्स मराठी स्पीकर आहेत, तर मी सेशन जास्तीत जास्त मराठीतनं घेण्याचा प्रयत्न करीन. ओके. सो छोट्या दोस्तांनो, तुम्ही कधी आकाशात स्काय मध्ये कधी बघितला आहात का? सनसेट झाल्यानंतर, सूर्य खाली गेल्यानंतर जेव्हा मून वर येत असतो तेव्हा कधी तुम्हाला स्काय मध्ये काय काय दिसतं? मून दिसतो, स्टार दिसतो, सन जातो. येस, एरोप्लेन. ओके, ग्रेट. कोणी कधी स्टार गेजिंगचं सेशन अटेंड केलंय का? रॉकेट. ओके, ग्रेट. कधी कोणी स्टार गेजिंगचं सेशन अटेंड केलंय का? Ma'am, I know many universe, planets. You know planets, you know universe. Okay, great. Okay, ग्रेट. टेलिस्कोप कोणी पाहिलाय का कधी, किंवा कुठल्या प्लॅनेटोरियमला कधी कोणी भेट दिली का? इन मूवी. इन मूवी. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. तर आज आपण प्लॅनेट आणि स्टार आणि मून आणि हे सगळं कसं डिफरंट डिफरंट असतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके ओके. सो आपण कॉन्स्टलेशन्स म्हणजे तारका समूह म्हणजे काय असतात, सनसाइन, मूनसाइन, नक्षत्र, थोड्याशा स्टोरीज, सोलर सिस्टीमची बेसिक माहिती, लाईट पोल्युशन, त्याचे इफेक्ट, एक्लिप्स, गॅलेक्सीज, स्टारगेजिंगचे बेसिक टेक्निक्स, नेब्युलाज, कॉमेट्स याची बेसिक माहिती करणार आहोत आणि थोडेसे इंटरेस्टिंग व्हिडिओज पण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेसिकली युनिवर्स कसं तयार झालं हे थोडक्यात सांगते. तर एक खूप मोठा बिग बँग झाला, अशा खूप साऱ्या एनर्जीजचा एक्सप्लोजन झालं आणि त्यातनं हे युनिवर्स तयार झालं. ओके. आणि हे युनिवर्स जेव्हा तयार झालं तेव्हा प्लॅनेट्स आणि स्टार्स आणि मून्स हे सगळे तयार झाले. पण जेव्हा तुम्ही स्काय मध्ये बघता तेव्हा स्टार आणि प्लॅनेट याच्यामध्ये कसं डिफरन्शिएट करतात, कसं वेगळं वेगळं कसं सांगतात हे कोणाला? इट इज स्पेस, आउटर स्पेस. आउटर स्पेस नाही बेटा, स्टार आणि प्लॅनेट मध्ये कसं वेगळं वेगळं सांगता येतं हे माहितीये का तुला? इवन पेरेंट्स कॅन आन्सर, दॅट्स फाईन. तर जर तुम्ही कधी स्काय कडे नीट बघितलं तर काही काही स्टार्स हे ट्विंकल करतात. जसं आपण सॉन्ग आपण स्कूलमध्ये शिकतो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, तसं काही स्टार्स हे ट्विंकल करतात. ओके. आणि काही स्टार्स हे स्टेडी असतात. तर हे असं का होतं, तर त्याला सिंटिलेशन म्हणतात. सिंटिलेशन म्हणजे जेव्हा स्टार्स जे असतात, स्टार्सकडे आपला असा एनर्जी सोर्स किंवा फ्युएल असतं आणि प्लॅनेट्स जे असतात त्याच्याकडे आपला असं लाईट सोर्स किंवा फ्युएल हे नसतं. त्यामुळे प्लॅनेट किंवा स्टार हे जे असतात हे कधी पण आपल्याला ब्लिंक होताना दिसत नाही, आणि जे स्टार्स असतात हे आपल्याला ब्लिंक होताना दिसतात. त्यामुळे अर्थच्या ऍटमॉस्फिअर मधनं जेव्हा आपण बघतो तेव्हा स्टार हा आपल्याला कधी पण ब्लिंक होताना दिसतो, कारण की तो आपले लाईट सोर्स अशा पद्धतीने क्रेझी लाईन्स थ्रू आपल्या आईस पर्यंत पोहोचत असतो आणि त्यामुळे स्टार हा ब्लिंक होतो आणि प्लॅनेट हा कधी पण ब्लिंक होत नाही. हे कसं बघायचं, तर आज संध्याकाळी जर तुमच्याकडे क्लाउड्स नसतील तर एक एक्सपेरिमेंट करायचा. सनसेट झाल्यानंतर, सूर्य गेल्यानंतर आकाशाकडे बघायचं जाऊन. ओके. आणि तिथे एक स्टार आलेला असतो, त्या स्टारचं नाव आहे व्हीनस. पण तो स्टार नसतो, तो प्लॅनेट असतो. तो बिलकुल ब्लिंक होत नाही, तो स्टेडी असतो. आणि जे त्याच्यानंतर जे स्टार्स येतात ना ते असे ब्लिंक होत असतात, चमचमत असतात, चकचकत असतात, त्यांना स्टार्स म्हणतात. तर अशा पद्धतीने स्टार आणि प्लॅनेट मध्ये आपण डिफरन्शिएट करतो. आणि मग असे बरेच स्टार्सचे ग्रुप्स आणि त्यांचे शेप्स आपण स्टार गेजिंग सेशन्सला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला बघता येतात. आणि मग आपल्या जुन्या लोकांनी त्यांना वेगळी वेगळी नावं दिलंय, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहेत.
त्यातली अशीच एक छानशी स्टोरी मी तुम्हाला सांगते. आणि एक असाच कॉमन एक स्टारचा एक समूह आहे, त्याचं नाव आहे ओरायन. तो तुम्हाला असा आज जर तुम्हाला जमलं तर स्कायमध्ये पेरेंट्सच्या हेल्पने तुम्ही बघू शकता. हा जो एक असा इथे एक शेप दिसतोय तुम्हाला, एक माणूस आहे जो बाण मारतोय. कोणाकोणाला दिसतोय इथे जिथे मी कर्सर फिरवतीये? आयुषला दिसला. ओके, ग्रेट. तर इथे काय दिसतंय? एक माणूस आहे, एक दादा आहे, त्याचा हात असा वर गेलाय आणि त्याने एक बाण असा ताणलाय आणि तो कुणाला तरी बाण मारतोय. ओके, तो याची स्टोरी आहे अशी की याचं नाव आहे ओरायन, ORION, ओरायन. हा एक होता ग्रीक योद्धा किंवा एक होता ग्रीक वॉरियर फायटर. ओके, तो खूप स्ट्रॉंग होता, तो खूप ब्रेव होता. तो इतका स्ट्रॉंग होता की त्याला असं वाटायचं त्याला कोणीच हरवू शकायचं नाही. त्यामुळे मग ग्रीक देवतांना असं वाटलं की हा आता आपल्याला पण हरवणार आणि आपलं सगळं राज्य हा जिंकून घेणार. मग त्याला हरवण्यासाठी देवांनी काय केलं, त्याच्या अंगावरती एक सिंहाला पाठवलं, सो दॅट तो मरून जाईल आणि मग देवांना कधीच कोणी हरवू शकणार नाही. पण ओरायन एवढा स्ट्रॉंग आणि एवढा ब्रेव होता की त्याने त्या सिंहाला असं उचललं, फिरवलं आणि स्काय मध्ये फेकून दिलं. आणि त्यातनं आपल्याला मिळालं लिओ कॉन्स्टेलेशन. ओके, आणि त्यानंतर असा हा ओरायन झाला. मग तो एवढा स्ट्रॉंग होता, एवढा ब्रेव होता की त्याच्यावरती एक स्कॉर्पिओ पण पाठवला ग्रीक गॉड्सनी. त्याने त्या स्कॉर्पिओला पण उचललं फेकलं आणि स्काय मध्ये पाठवलं. त्याच्यातनं आपल्याला मिळालं स्कॉर्पिओ कॉन्स्टेलेशन, म्हणजे स्कॉर्पिओ तारका समूह. पण मग ओरायन म्हटलं मला तुमचं काही राज्य नको, पण मला एक अशी जागा पाहिजे स्कायमध्ये जिथनं मला कधीच कोणी हलवू शकणार नाही. आणि मग त्यामुळे देवांनी त्याला कायमची स्कायमध्ये एक जागा दिली. त्यामुळे वर्षानुवर्ष ओरायन स्कायमध्ये तसाच फिरतोय. तो ओरायन आपल्याला युजली नोव्हेंबर टू मे या टाइम मध्ये दिसतो. ओके, तर या टाइम मध्ये का दिसतो? कारण पृथ्वी गोल फिरते ना, तर तो मे टू नोव्हेंबर या टाइमला युजली तो सदर्न साइडला जातो, किंवा लेट जेव्हा आपल्याकडे सन असतो त्या टाइमला तो आपल्या साइडला जातो. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा तो दिसत नाही. तर सिम्पल ट्रिक्स काय आहेत ओरायनला स्कायमध्ये कसं ओळखायचं? आज जर तुमच्याकडे क्लाउड्स नसतील, एस्पेशली फॉर द पेरेंट्स, मुलांना स्काय ऑब्झर्वेशनसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि असे ओरायन बेल्ट याला म्हणतात. असे 3 स्टार एका राशीमध्ये असतात, 1 2 3. कुठे पण तुम्ही स्कायमध्ये बघितल्यावर असे 3 स्टार तुम्हाला एका रेषेमध्ये दिसतील. असं हे स्पेसिफिक कॉन्स्टेलेशन हे एकच आहे. 3 स्टार्स एकत्र असतात. वरती एक स्टार असतो, खाली एक स्टार असतो, इथे एक स्टार असतो आणि इथे एक स्टार असतो. आणि या बेल्ट पासून एक स्ट्रेट रेषेमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे खूप असा ब्राईट चकचकता असा तारा तुम्हाला दिसतो. त्याचं नाव सिरियस. हॅरी पॉटर मध्ये होता ना सिरियस, तो सिरियस. असा सिरियस तुम्हाला दिसल्यावर तुम्हाला मिळतो हा ओरायनचा तारा. आणि या ओरायनच्या ताऱ्यामध्ये इथे एक असतो बेटेलगोस आणि इथे एक असतो रिगेलचा तारा. तर असा आहे हा ओरायन द हंटर. ओरायनला हिंदू मायथॉलॉजी मध्ये पण आणि एक स्टोरी आहे, त्रिशंकू म्हणून. त्रिशंकू नावाचा एक राक्षस होता, तो देवांना त्रास देण्यासाठी गेलेला. तर त्याला अमृत पाहिजे होतं देवांकडनं, पण त्याला ते मिळालं नाही. तेव्हा मग ऋषींनी त्याला शाप दिला आणि त्याला असा वर दिला की ना तो धरतीवर राहील ना तो आकाशात राहील, आणि मधल्यामध्येच तो लटकत राहील. म्हणजे त्याला मृत्यू होणार नाही, त्याला अमरत्व मिळेल. आणि त्यामुळेच तो असा आकाशामध्ये लटकत राहिला. आणि त्यामुळे त्याला हिंदू मायथॉलॉजीमध्ये त्याला त्रिशंकुमण म्हटलं जातं ओरायनला. त्याला काही मायथॉलॉजीज मध्ये त्याला मृग नक्षत्र सुद्धा म्हटलं जातं, मृगाचा तारा. कारण जर असं तुम्ही बघितलं तर तो मृग म्हणजे डिअर सारखा सुद्धा दिसतो. तुम्ही आज जर स्काय मध्ये बघितलं नीट तर तुम्हाला तो असा मृगासारखा किंवा असा डिअर सारखा सुद्धा हा दिसेल. तर एक तुम्ही आज बघणार व्हीनस आणि दुसरं काय बघणार स्काय मध्ये? ओरायन. ओके, ओरायन सोबत आणि एक गोष्ट तुम्ही आज स्काय मध्ये बघू शकता, ती आहे सिरियसची. सिरियस हा एक अतिशय ब्राईट स्टार आहे, जो 25 टाइम्स ब्राईट आहे. तो 25 टाइम्स ब्राईट आहे आणि तो
अतिशय फास्ट, अगदी फास्ट आपल्या अर्थकडे ट्रॅव्हल करतो आहे, पण त्याला आपल्यापर्यंत पोहोचायला 210 इयर्स एवढा टाइम लागणार आहे. एवढा तो ब्राईट आहे. तो ओरायनच्या बाजूला इझिली तुम्हाला सिरियस आयडेंटिफाय करता येईल. ओके, एवढा तो ब्राईट आहे. आणि त्याच्याकडे केअरफुली पाहिलं ना तर तसा तुम्हाला ब्लूइश कलरचा दिसेल. तो ताऱ्याच्या लाईफ सायकलमध्ये एक त्याची डेथ टुवर्ड्स डेथ फेज असते, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम लाईट तारा एमिट करत असतो. त्या फेजमध्ये सिरियस सध्या आहे. त्यामुळे तो वन ऑफ द ब्राईटेस्ट स्टार आहे सध्या स्कायमध्ये. तर हा सिरियस सुद्धा तुम्ही इझिली स्कायमध्ये आयडेंटिफाय करू शकतात किंवा बघू शकतात. सिरियस इज द मुव्हिंग हॉट बॉल असं सुद्धा सिरियसला म्हटलं जातं. आणि सिरियसला स्वतःची अशी आपली सोलर सिस्टीम आहे आणि तो आपल्याकडे 1.6 किलोमीटर पर सेकंड इतका फास्ट आपल्याकडे मूव्ह करतो आहे. हा अगेन ओरायन आहे. ओरायनचे हे थोडे डिटेल एक्सप्लेनेशन आहे. तर तुम्ही असं स्कायमध्ये पाहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे कॉन्स्टेलेशन्स दिसतील. इथे ओरायन असेल तर इथनं बेल्ट पासून स्ट्रेट एक लाईन तुम्ही जर ड्रॉ केली डोळ्यांनी तर इथे तुम्हाला सिरियस दिसेल आणि मग इथे दुसरे युनिकॉर्न असे शेप्स तुम्हाला दिसू शकतील. तर हे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही कुठे स्टार गेजिंग सेशन ला गेलात तर तिथे आम्ही तुम्हाला लेझर लाईटने आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट स्टार सेशन्स ओळखायला शिकवतो. तो ओरायन व्यतिरिक्त इझी टू आय ओळखायला स्टार गेजिंग कॉन्स्टलेशन्स काय असतात तर उर्सा मेजर किंवा सप्तश्री. तर सप्तश्री माहिती आहेत कुणाला? नाही. तर आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये 7 ग्रेट ऋषी आहेत, 7 मेन ऋषी. त्यांचा मिळून हा एक असा पतंग, एक काईट सुद्धा आज तुम्हाला स्कायमध्ये बघता येईल जर आज आकाशामध्ये क्लाउड्स तुमच्याकडे नसतील तर. तर असे हे 4 स्टार कनेक्ट करून आणि हे 3 स्टार कनेक्ट करून उर्सा मेजर सप्तश्री असा हा एक कॉन्स्टेलेशन तयार होतो. याला म्हणतात उर्सा मेजर. याची एक स्टोरी अशी आहे की एक मोठासा बियर ओरायनवर चालून गेला होता. त्याला उचलून ओरायनने आकाशामध्ये भिरकावलं आणि त्याचं नाव झालं उर्सा मेजर. हे एक मेजर कॉन्स्टेलेशन आहे आणि याच्या मदतीने आपण ध्रुव तारा किंवा नॉर्दर्न पोल स्टार सुद्धा शोधू शकतो. त्यामुळे हे जे काईट सारखं जे आहे सप्तश्री हे साधारणतः 8-8:30 नंतर क्षितिजावरती येतं. हे तुम्ही शोधू शकता. आणि एक असतं उर्सा मायनर. उर्सा मायनर हे पण एक सप्तश्रीच आहे, पण ते स्मॉल साईजचं सप्तश्री आहे. तर पोल स्टारला कसं शोधायचं? नॉर्थ साइडला मिड इव्हनिंगला आपल्याला दिसतं. तर असा सप्तश्री तुम्हाला जेव्हा स्कायमध्ये दिसेल तेव्हा सप्तश्रीचा हा स्टार पासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. सप्तश्रीचे हे 4 स्टार्स आणि हे खालचे 3 स्टार्स. या सेकंड स्टार पासून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर तुम्ही पोलॅरिस जो सध्याचा नॉर्दर्न स्टार आहे त्याच्यापर्यंत जाऊ शकता. आणि समजा तुम्ही एखाद्या जंगल ट्रेकला गेला आहात, तुमचा मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली आहे, तुमच्याकडे वॉच नाहीये, तुम्ही मॅप विसरला आहात, पण तुम्हाला एवढं माहितीये की नॉर्थ साइडला तुमचं हॉटेल आहे किंवा नॉर्थ साइडला तुमचं घर आहे किंवा कुठेतरी तुम्ही हरवलायत, मम्मी डॅडी सोबत नाहीये, सगळीकडे अंधार आहे, काय चाललंय तुम्हाला माहित नाहीये, असं जर तुम्हाला जाणवलं तर हा पोल स्टार तुम्हाला हेल्प करेल. तर काय करावं लागेल तुम्हाला? एवढंच करावं लागेल की स्काय मध्ये बघावं लागेल, उर्सा मेजर शोधावा लागेल, उर्सा मेजर फाइंड आउट करून ड्यूबेच्या मदतीने पोलॅरिस शोधावा लागेल. पोलॅरिस हा स्टार कधीच आपली जागा चेंज करत नाही. पोलॅरिसला आपली जागा चेंज करायला लाखो करोडो वर्ष लागतात आणि त्यामुळे पोलॅरिसला समोर ठेवून ही नॉर्थ डिरेक्शन आणि नॉर्थ डिरेक्शनच्या बाजूलाच माझं घर आहे हे लक्षात घेता तुम्ही तुमच्या घराच्या बाजूने जाऊ शकता. सो अशा पद्धतीने हा नॉर्थ पोलॅरिस आपल्यासाठी खूप महत्वाचा असेल. ओके, कळतंय मी काय सांगतेय ते? पोलॅरिस शोधण्याची आणि एक पद्धत आहे, उर्सा मेजर आणि उर्सा मायनर यांचे 2 स्टार कनेक्ट करून सुद्धा आपण पोलॅरिसला शोधू शकतो.
उर्सा मेजरचे हे 2 पॉइंटर्स स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची ते उर्सा मायनरच्या टेल पर्यंत आणि त्याच्यामध्ये असतो तो पोलॅरिस. अशा पद्धतीने सुद्धा आपण पोलॅरिस हा शोधू शकतो. ट्रॉली सारखा आकाशात दिसलं. थोडं मोठ्याने बोलतेस? मला काहीतरी शॉपिंग ट्रॉली सारखं आकाशात दिसलं. तिला ते सप्तर्षीचं पूर्ण कॉन्स्टेलेशन शॉपिंग ट्रॉली सारखं दिसतंय. ओके ओके ओके. हो, उर्सा मेजर ऍक्च्युली पाहिलं तर शॉपिंग ट्रॉली सारखंच आहे. ओके, हा समर ट्रायंगल आहे. ओके, हा समर ट्रायंगल आहे. हा युजली समर मध्येच दिसतो. यामध्ये वेगा नावाचा एक ब्राईट स्टार असतो जो आपल्याला हे असे 3 स्टार ड्रॉ केले की हा दे, पण हा युजली समर्स मध्येच दिसतो. हा नोव्हेंबर वगैरे मध्ये नाही दिसत आपल्याला. तर हा आपल्याला एप्रिल मे मध्ये असे हे 3 स्टार नॉर्थ साइडला आपण ड्रॉ केले की आपल्याला हा दिसतो. सो हा एक पुन्हा उर्सा मेजर आणि मायनरला मिळून पोलॅरिस फाइंड आउट करायचा एक मार्ग आहे. हा एक साऊथ क्रॉस म्हणतात त्याला, सदर्न क्रॉस. तर साऊथ दिशेला तुम्हाला हा सापडेल, पण हा युजली साऊथ हेमिस्फिअरला जास्त दिसतो, आपल्याकडे दिसत नाही. नाउ मूव्हिंग ऑन टू द सन साइन अँड द मून साइन. मूव्हिंग ऑन टू द सन साइन अँड द मून साइन. तर सन साइन मून साइन बेसिकली काय आहे, तर सनसाइन आणि मूनसाइन हे वेगवेगळ्या आकाशामधले जे स्टार्स आहेत त्यांचे ग्रुप्स आहेत. त्यांच्यापासनं एक काही हायपोथेटिकल शेप्स तयार केले गेले आहेत आणि त्या शेप्स पासनं हे कॉन्स्टलेशन्स आहेत. त्यांच्या जागा फिक्स आहेत, त्यांचे डिरेक्शन फिक्स आहेत आणि ते स्लोली मूव्ह होत असतात आपल्या आपल्या जागी आणि आपली अर्थ पण रोटेट होत असते. तो बेसिकली ते आपल्या जागी रोटेट होत असतात, अर्थ आपल्या जागी रोटेट होत असते, पण जेव्हा सन त्यांच्या साईडला जातो तेव्हा ते आपल्याला दिसत नाही. तो ठराविक कॉन्स्टेलेशन्स ठराविक टाइमलाच आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा नोव्हेंबर टू मे या टाइमला तुम्ही स्टार गेझिंग अटेंड कराल तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली फक्त लिओ कॉन्स्टेलेशन, स्कॉर्पिओ कॉन्स्टेलेशन, लिब्रा कॉन्स्टेलेशन एवढेच कॉन्स्टेलेशन्स दिसतील तुम्हाला. एरीज कॉन्स्टेलेशन, ट्रायंगल स्टार, ट्रायंगल स्टार, ट्रायंगल स्टार, समर ट्रायंगल समर मध्ये दिसू शकतो तुम्हाला, पण हे कॉन्स्टेलेशन जसं आता जेमिनाय आहे, कॅन्सर आहे, टॉरस आहे, एरीज आहे, हे कदाचित दिसणार नाहीत समर मध्ये. हे तुम्हाला विंटर टाइमला जाऊन किंवा मॉन्सून मध्ये अशा ठिकाणी जाऊन जिथे क्लाउड्स नाही आहेत किंवा सदर्न हेमिस्फिअरला जाऊन यांचा स्टडी करावा लागेल, कारण हे कॉन्स्टेलेशन त्या टाइमला तिथे दिसत असतील, आपल्याकडे दिसत नसतील. त्याचा अंदाज घेत आपल्याला हे करावं लागणार. बाकीचे आपल्याला सदर्न हेमिस्फिअर म्हणजे ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकेचे साऊथचे जे देश आहेत ना तिथे जाऊन आपल्याला स्टडी करावे लागतील, बिकॉज आपली अर्थ रोटेट होत असते ना. तर सगळे कॉन्स्टेलेशन सगळ्या टाइमला ऍट अ टाइम दिसत नाही, बिकॉज अंधार पडल्यावरच आपल्याला कॉन्स्टेलेशन दिसणार आणि कॉन्स्टेलेशनचा टाइम आणि स्पीड हा फिक्स असतो. आता कमिंग टू द सोलर सिस्टीम, जे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पण शिकला आहात, तर मला कोण 8 प्लॅनेट्सची नावं फटाफट सांगू शकतं विदाउट लुकिंग? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, Saturn, Uranus, Neptune, Pluto. Pluto and Sun is not planet. Sun is not a planet. So what is Sun then? It is the sun. And what is Pluto? Pluto. Satellite. No, Pluto initially was a part of the solar system, but as per the revised solar system nomenclature, Pluto is no more a part of the planet. प्लुटोला आजकाल प्लॅनेट म्हणत नाही, त्याला ड्वॉर्फ प्लॅनेट म्हणतात आणि त्याला नेपच्यूनचाच एक सॅटेलाइट किंवा ड्वॉर्फ प्लॅनेट म्हणतात. त्याचं फुल प्लॅनेटचं जे काय नाव आहे ते काढून घेतलेलं आहे.
तर आपल्या सोलर सिस्टीम मध्ये सन नंतर आहे मर्क्युरी, मर्क्युरी नंतर आहे व्हीनस, व्हीनस नंतर आहे आपली अर्थ, अर्थ नंतर आहे मार्स, मार्स नंतर आहे ज्युपिटर, ज्युपिटर नंतर आहे सॅटर्न, सॅटर्न नंतर एक बेल्ट आहे, बेल्ट नंतर आहे युरेनस, युरेनस नंतर आहे नेपच्यून, आणि नेपच्यून नंतर येतो प्लुटो. प्लुटोला आता म्हणतात डॉर्फ प्लॅनेट. पहिले प्लुटो वॉज अ पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम, आता त्याला प्लॅनेट मध्ये धरत नाही. अशा पद्धतीने मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून यांनाच फक्त प्लॅनेट मध्ये धरलं जातं. त्यातलं मर्क्युरी याच्यामध्ये खूप एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतात, -84.4 सेल्सिअस टू 449 डिग्री सेल्सिअस एवढं कोल्ड टू एवढं हॉट टेम्परेचर होतं. वर्सेस व्हीनस हा हॉटेस्ट प्लॅनेट आहे, त्याच्यावरती 465 सेल्सिअस डिग्री सेल्सिअस एवढं हॉट टेम्परेचर असतं. अर्थ वरती -89 डिग्री सेल्सिअस टू 58 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. मार्स वरती आता काम चालू आहे, पण मार्स पण एक कोल्ड प्लॅनेट आहे, त्याच्यावरती -23 डिग्री सेल्सिअस टू 36 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. ज्युपिटर जो बिगेस्ट प्लॅनेट आहे, ज्याच्यामध्ये 1300 अर्थ बसू शकतात एवढा मोठा ज्युपिटर आहे, म्हणजे 1300 अर्थ सामावू शकतात ज्युपिटरमध्ये, एवढा मोठा ज्युपिटर आहे. त्याच्यावर -153 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जाऊ शकतं. ज्युपिटर नंतर सेकंड जो बिगेस्ट प्लॅनेट आहे तो आहे सॅटर्न, आणि सॅटर्नची पिक्युलॅरिटी आहे त्याच्या रिंग्स. सो सॅटर्नला रिंग्स आहेत, आणि या रिंग्स बनल्या आहेत आईस, दगड आणि गॅस अँड गॅस, आणि स्टॉर्म्स पण आहेत. स्टॉर्म्स आहेत ते सॅटर्नच्या वरती आहेत, बिकॉज सॅटर्न इज अ गॅस प्लॅनेट. आणि युरेनसला पण एक थिन रिंग आहे, पण इट इज नॉट ॲज प्रॉमिनंट ॲज सॅटर्न. सॅटर्न एवढी प्रॉमिनंटली ती दिसत नाही, तर पिक्चर मध्ये पण जर तुम्ही बघू शकला तर एकदम थिन रिंग आहे युरेनसची, एकदम पातळ रिंग आहे गॅसची. युरेनसला पण एक रिंग आहे, पण एकदम पातळ. अँड देन नेपच्यून एक आहे. नेपच्यून हा गॅस अँड लिक्विडने बनलेला एक प्लॅनेट आहे. जसे की नेपच्यूनवर सी पण आहे, पण नेपच्यूनचं अजून एवढं संशोधन झालेलं नाहीये. सो सगळ्यात स्मॉलेस्ट प्लॅनेट आहे मर्क्युरी, ज्याचं एकदम हॉटेस्ट प्लॅनेट आहे. मर्क्युरीला आपला असा सॅटेलाइट नाही. त्यानंतर आहे व्हीनस. व्हीनस हा साईज, शेप सगळ्यानुसार ऑलमोस्ट अर्थ सारखा आहे, पण तो खूप हॉट आहे. त्याच्यावरती सल्फर आणि आयनचे क्लाउड्स आहेत, सो यू रिली कॅन ब्रीथ देअर, त्यामुळे इथे हॅबिटेशन शक्य नाही. त्यानंतर अर्थ आहे, जिथे आपण ह्युमन्स राहतो, आपण माणसं राहतो. त्यानंतर मार्स आहे, जो अगदी कोल्ड प्लॅनेट आहे, तिथे आयनचं प्रमाण जास्त आहे. तिथे आता आपले सगळे रोवर्स जाऊन तिथे माणूस राहू शकतो का? सायक्लोन खूप येतं ना. मार्सवर पण सायक्लोन्स आहेत, पण स्टॉर्म्स पण आहेत, आणि तिथे आता ड्राय आहे सध्या, तिथे अर्थक्वेक वगैरे पण होतात. आता रोवर्स जाऊन तिथे स्टडी करणार आहेत बऱ्यापैकी मार्सवरती. आणि ज्युपिटर वरती गॅस आहे, त्यामुळे ज्युपिटर वरती लँडिंग शक्य नाही. आणि ज्युपिटरचा जो हा आणि ज्युपिटरचा जो हा फेमस रेड स्पॉट आहे, हा बेसिकली स्पॉट नाहीये, हा एक मोठा स्टॉर्म आहे. हा जो गेल्या कित्येक वर्षांपासून, ऑलमोस्ट 20+ इयर्स पासून इथे एक मोठं वादळ किंवा स्टॉर्म चालू आहे. So this is a very famous red giant spot of the Jupiter. Okay, and then Saturn, this is again a gas planet. So basically Jupiter and Saturn are two planets जे आपल्याला सोलर सिस्टीमच्या मोठ्या मोठ्या कॉमेट्स पासनं आणि ऍस्टेरॉइड्स पासनं सेव्ह करतात. ओके, अँड देन युरेनस अँड नेपच्यून आहेत. सो मर्क्युरी आणि व्हीनसला आपला असा सॅटेलाइट नाही, नॅचरल सॅटेलाइट नाहीये. अर्थला आपला नॅचरल सॅटेलाइट आहे, त्याचं नाव लुना किंवा आपला मून आहे. त्यानंतर मार्सला आपले 2 सॅटेलाइट आहेत, त्यांचं नाव आहे फोबोस आणि डेइमोस. त्यानंतर ज्युपिटरला ऍक्च्युली 79 सॅटेलाइट्स आहेत, पण त्यातले हे 4 प्रॉमिनंट आहेत, कॅलिस्टो, गॅनिमेड, युरोपा आणि लो, ज्यांचा प्रॉमिनंटली स्टडी झाला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण छोटे छोटे अनेक सॅटेलाइट्स आहेत. सॅटर्नला पण ऑलमोस्ट 49-50+ सॅटेलाइट्स आहेत. त्यातला सगळ्यात मोठा आणि प्रॉमिनंट सॅटेलाइट आहे टायटन,
ज्याचा बऱ्यापैकी स्टडी झाला आहे. त्या व्यतिरिक्त पण छोटे मोठे बऱ्यापैकी सॅटेलाइट सॅटर्नला आहेत. असे अनेक सॅटेलाइट सॅटर्नला आहेत, रिया, इयाप्टस. पण त्यातला टायटन जो आहे त्यातलं म्हणतात की तिथे ह्युमन हॅबिटेशन होऊ शकतं, पण अजून पण त्याचा बराच स्टडी व्हायचा आहे त्याच्या एन्व्हायरमेंटचा. त्यानंतर युरेनसला हे 5 सॅटेलाइट आहेत, ओबेरॉन, टिटानिया, उबेरियम, एरियल आणि मिरांडा. हे सगळे ग्रीक गॉड्सची नावं दिलेली आहेत त्यांना. त्यानंतर नेपच्यूनला पण भरपूर सॅटेलाइट्स आहेत, त्यातले हे प्रॉमिनंट सॅटेलाइट्स आहेत, प्रोटियस, हिप्पोकॅम्पस, लॅरिसा, गॅलेक्टिया, डेस्पिनिया. हे सगळे नॅचरल सॅटेलाइट्स आहेत, म्हणजे हे नॅचरली त्यांना सॅटेलाइट्स आहेत, हे मॅनमेड सॅटेलाइट्स नाही आहेत. त्यानंतर जाणून घेऊयात सोलर इक्लिप्स बद्दल. सो इक्लिप्स म्हणजे काय बेसिकली, कोण सांगू शकेल का? अर्ध सन असते, अजून अर्ध सन असते, अजून अर्ध ब्लॅक असते. जेव्हा पूर्ण मून समोर येते तर सन नाही दिसत, तेव्हा मॉर्निंगच असते पण सन नाही दिसत असते. राईट. सो बेसिकली सन, मून आणि अर्थ जेव्हा एक रेषेमध्ये येतात तेव्हा एक ॲस्ट्रॉनॉमिकल फेनॉमेना होतो, त्याला म्हणतात एक्लिप्स. आणि एक्लिप्स हे सोलार असू शकतं किंवा लुनार असू शकतो. सोलार म्हणजे जेव्हा सनमुळे होतं, जेव्हा सन मध्ये येतो, आणि लुनार किंवा मून एक्लिप्स होतं जेव्हा मून मध्ये येतो. Can you please mute yourself? ओके. सो जेव्हा सन आणि अर्थच्या मध्ये मून येतो तेव्हा होतं सोलर एक्लिप्स. सो मून हा ऑब्विसली सन आणि अर्थ पेक्षा लहान आहे, त्यामुळे मून हा सनला कव्हर करायचा प्रयत्न करतो, पण सन हा ऑब्विसली संपूर्ण कव्हर होत नाही आणि त्यामुळे पोर्शन ऑफ द सन हा ओपन राहतो आणि त्यामुळेच आपल्याला बाकीची शॅडो दिसते आणि प्रकाश येतो, त्यामुळे होते सोलर इक्लिप्स अशा पद्धतीने. त्यामुळे आपल्याला प्रकाश हा बाजूबाजूने जातो, त्याला म्हणतात सोलर इक्लिप्स. हे पार्शियली जेव्हा होतं तेव्हा फक्त थोडासा मून थोडासा सनला झाकतो आणि पूर्ण होतं टोटल इक्लिप्स जेव्हा पूर्ण सन, मून आणि अर्थ एका लाईन मध्ये येतात. तर हे वर्षातनं एकदा किंवा दोनदाच इंडियामध्ये दिसतं आणि बाकीच्या भागामध्ये पण कधी दिसतं. याला म्हणतात सोलर इक्लिप्स. सोलर इक्लिप्स केव्हा? जेव्हा सन, मून आणि अर्थ एका लाईन मध्ये येतात. ओके, अशा पद्धतीने इमेजेस दिसतात. याला म्हणतात डायमंड रिंग, कारण असं डायमंड सारखं फॉर्मेशन होतं. याला म्हणतात रिंग ऑफ फायर, जेव्हा मून पूर्ण सनला झाकण्याचा प्रयत्न करतो आणि साइडने सन हा दिसत असतो. Lunar eclipse is called as black sun. But it is called as ring of fire, not black sun. Ring of fire. Okay, ma'am. Now coming to lunar eclipse. Lunar eclipse म्हणजे जेव्हा अर्थ, सन आणि मूनच्या मध्ये येते. नाव इथे अर्थ ही मून पेक्षा डेफिनेटली मोठी आहे आणि सन पेक्षा लहान आहे, पण मून, अर्थ ही मूनला झाकते, त्यामुळे मून पूर्ण डार्क मध्ये जातो आणि त्यामुळे मून आपल्याला दिसेनासा होतो. हे युजली फुल मून नाईटला होतं लुनार एक्लिप्स युजली, किंवा त्याच्या आसपास होतं, त्यामुळे आपल्याला काही टाइमसाठी मून हा पूर्णतः दिसेनासा होतो. लुनार एक्लिप्स युजली नाईट टाइमला होतं. ओके, तर जेव्हा जेव्हा सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येते तेव्हा आपल्याला दिसतं लुनार एक्लिप्स. तर असा जो आपल्याला मून दिसत असतो तो मून आपल्याला न दिसता असा काळा काळा दिसतो आणि मून हा ऑलमोस्ट गायब होऊन जातो. तर टोटल लुनार इक्लिप्स होतं तेव्हा आपल्याला पूर्णतः मून दिसत नाही. पार्शियल मध्ये अर्धा मून दिसतो, अर्धा मून दिसत नाही. पेरिन्युमरल मध्ये थोडा दिसतो, थोडा दिसत नाही. Now moving to the next terminology, asteroid. Meteor. Meteors or asteroids कोणी बघितले?
मी एक व्हिडिओ बघितला डॉक्टर बायनॉक्सचा. पण प्रत्यक्षात बघितलास का कधी? हा, मीटिओरचा. नाही, स्काय मध्ये पाहिलास का कधी? हो. कुठे आणि कधी, कसे रिअल दिसतात? मध्ये नाही. हा, रिअल मध्ये विचारते. व्हिडिओ तर कोणी पण बघू शकतं, रिअल मध्ये बघण्यात वेगळी मजा असते. सो ॲस्टेरॉइड्स और मीटिओर्स आर बेसिकली स्टोन्स और गॅस फिल्ड मटेरियल जे स्काय मध्ये वॉन्डर करत असतं, फिरत असतं. आणि ते दॅट कम्स टू द अर्थ, आणि जेव्हा ते अर्थच्या अटमॉस्फिअर मध्ये शिरतं तेव्हा विथ फ्रिक्शन इट गेट्स बर्न्ड, आणि मग तिथे आग लागल्यासारखं दिसतं. देर इज friction, and then there is light like this, and then you'll see shower of the fire. That is called as asteroids or meteors. तर हे साधारणतः देर आर कॉमन कॉन्स्टेलेशन्स ज्यांच्यामध्ये हे खूप फ्रिक्वेंटली दिसतात. asteroids or meteors can be harmful जर खूप मोठ्या साईजचे दगड असतील, or there's a bigger size of asteroids or meteors, they can be harmful to our earth. as they say, a big asteroid has hit to our earth आणि त्याच्यामुळे डायनासोर्स पूर्ण एक्सटिंक्ट झाले होते. सो अगदी बिगर ॲस्टेरॉइड्स असतील तर दे कॅन व्हॅनिश वन एंटायर इकोसिस्टम ऑल्सो. तो ॲस्टेरॉइड्स जर बघायचे असतील तर 17 नोव्हेंबर इज द गुड टाइम टू सी, बिकॉज लिओ कॉन्स्टेलेशन मध्ये लेट नाईट यू हॅव टू सी 1 o'clock or 2 o'clock. अगेन दिस इज वन वंडरफुल फेनॉमिना. स्टार गेझिंग सेशन्स मध्ये आम्ही हे युजली दाखवतो. रात्री 1-2 वाजता in the clear sky you can easily see the meteor shower in the Leo constellation. Now coming next is the comets. Has anybody Teacher, ever... where are the exact place a meteor comes? Meteors are common in some constellations. So 17 November to 18 November is one common meteor shower time in Leo constellation. त्यानंतर Capricorn constellation is another in December. Then in Gemini constellation you can see in month of April. These are some common fixed timings every year where you could see the meteors. Okay, and every day also you can see the meteors, but then you have to be awake whole night to see them, because there is no fixed time. It's just there for fraction of the second. Okay, moving on to the next, comets. Have you ever seen any comets? कधी कोणी comet पाहिला आहे? Teacher, what is comments? Okay, so comet is basically a comma-like structure. असा लॉंग लेंथ असं लॉंग हे असतो कॉमा सारखा. त्याच्या हेड मध्ये खूप सारा गॅस, दगड, पार्टिकल्स भरलेले असतात आणि एंडला पूर्ण गॅस असतो. असं लॉंग टेल सारखा असतो, लाईक अ स्पर्म. ओके, आणि तो असा सूर्याभोवती फिरत असतो. त्याच्यामध्ये खूप सारा गॅस असतो, दगड असतात आणि तो फिरत असतो असा धूमकेतू. त्याला मराठीमध्ये धूमकेतू म्हणतात. ओके, तर त्याचे खूप सारे टाईप असतात. एक कॉमेट खूप स्पेसिफिक टाइमला आपल्या अर्थला भेट देतो, लाईक once in 76 years. A comet named as Halley's comet once in 76 years अर्थला भेट देतो. There are comets जे meet us once every year, but there are comets they just meet us and then they go. Comets are not easily visible, त्याच्यासाठी खूप चांगले टेलिस्कोप्स लागतात. तर अशा पद्धतीने हे कॉमेट्स असतात, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला असे ब्राईट आपल्याला हे दिसतं आणि मग एंडला असं लाईट स्प्रेड होत असतो. तो कॉमेट्स अर्थच्या खूप जवळनं गेले तर आपल्याला खूप इझिली छानसे कॉमेट्स पण दिसतात. तर त्याला एक डस्टची टेल असते, एक आयनची टेल असते आणि आपली स्वतःची अशी एक ऑर्बिट असते, त्याच्यामध्ये तो सनभोवती फिरत असतो. तर बरेचसे कॉमेट शेवटी एंडला जाऊन सूर्यामध्ये ऍब्सॉर्ब होऊन जातात, किंवा मग ते सनची ऑर्बिट चुकवून असं फिरत राहतात आणि कधी कधी ऑर्बिट चुकवून अर्थला राऊंड घालून निघून जातात पुढे, जस्ट लाईक सम गेस्ट टू अवर अर्थ सिस्टम. तर अशी त्यांना टेल असते. सो रिसेंटली आता लास्ट इयर आपल्याला कॉमेट सी निओवाइस 220 F3 नावाचा एक कॉमेट व्हिजिट केला, बट बिकॉज ऑफ द क्लाउड्स इंडियामध्ये तो दिसला नव्हता, पण अब्रॉड तो दिसला होता. अशा पद्धतीने तो दिसला होता. त्याला अशी टेल होती, स्टार्टिंगला एक हेड होतं. हे पिक्चर नेदरलँड्स वरती घेतलेलं आहे. हे नेदरलँड वरती कॅप्चर केलेलं नासाचं एक इमेज आहे.
तर कॉमेटचं नाव ठेवण्याची पण एक पद्धत is असते. in the America, na? NASA. NASA is in America, yes. Then comes nebula. Nebula is the birth of the star. Nebula is like star ची जेव्हा birth होते तेव्हा nebula असतो. And black hole is something it is still exploring. Teacher, अजून black संशोधन hole चालू is आहे. the most power in the world. In the Black hole is the solar most system. powerful, yes, is the most powerful magnetic structure in the astronomy science or in the It space. can take one man also and one Whole rocket. man, entire star, entire solar system it can absorb. It is so damn powerful. It's very powerful. It can look like this. So it's like भुईचक्र आपण लावतो ना दिवाळीला, so it wheels like that. So भुईचक्रासारखं असतं ते. Next come our galaxy. Can somebody tell me the name of our galaxy? मिल्की वे. व्हेरी नाईस. आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे. तो आपण आपला ऍड्रेस कसं सांगतो, हाऊस नंबर XYZ गल्ली, XYZ क्रॉस, XYZ गाव, ओके, XYZ स्टेट, इंडिया, असा आपला ऍड्रेस सांगतो. तसं आपल्या या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे. आपण राहतो मिल्की वे गॅलेक्सी मध्ये, ओरायन आर्म मध्ये. तर प्रत्येक गॅलेक्सीचं एक वेगळं नाव असतं आणि अशा लाखो गॅलेक्सीज या युनिव्हर्स मध्ये आहेत. तो आपली गॅलेक्सी आहे स्पायरल गॅलेक्सी. तर गॅलेक्सीचे 4-5 पद्धतीचे टाइप्स असतात. त्यातली आपली गॅलेक्सी ही स्पायरल टाइप आहे, बिकॉज तिच्या सेंटरला एक ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा एक ब्लॅक होल आहे आणि त्याच्या भोवती ही गॅलेक्सी अशी तयार झालेली आहे. आणि या गॅलेक्सीमध्ये खूप सारे स्टार्स, वेगवेगळ्या सोलर सिस्टीम, ब्लॅक होल्स, नेब्युलाज, कॉन्स्टलेशन्स असे वेगवेगळेकडे पसरलेले आहेत. तर अशी आपली ही गॅलेक्सी आहे. चालेल, तर आपण आता काही इंटरेस्टिंग व्हिडिओज बघूयात. Writing's not that easy, but Grammarly can help. Teacher, we cannot see your video. Yes, we'll just see the bird eye view of ESO. No, ma'am. It is seeing interesting videos. Okay, I'll just share. Just a minute. Visible now? This Yes, way आता? ma'am. Yes, ma'am. हे आहेत मोठे मोठे टेलिस्कोप. हे चिली नावाचा एक देश आहे. तिथे असे टेलिस्कोप डे अँड नाईट इमेजेस घेत असतात स्कायच्या.
Hey, ma'am. Yes. Yes. Good evening, ma'am. Hello. Good evening. Tell me. Ma'am, nothing. Yeah. Tell me. Tell me. Any doubts? No, ma'am. Okay. Okay. I'll just show some. Okay. We'll just complete this video. So this is very one of the big telescope. As you could see, किती long desert मध्ये आहे तो. If you want to be a space scientist, you have to go to such spaces and then study. We cannot see your presentation. You are able to see? आता दिसतंय? No. No, ma'am. Yes, ma'am. Yes, we can see. Yes, yes. Yeah. Just a second. I'll just. एक minute. Some problem. I'll just share once again. Allow me a minute. To run a growing business, to be monitored and along the right, you Teacher, we cannot see your. We cannot see the presentation. Okay, I'm sharing just a minute. Ma'am? Yeah, just a second. Sharing the screen. Now, Yes, ma'am. so these are all sky views. Powerful telescope ने घेतलेले आहेत. So as you can see, there is a red star and there's a blue star. So red star is the like a budding star, new star तयार होते. So you can see nebula over here. एक new star जन्म घेतोय. That's nebula. This is a nebula. This one is a nebula formation. एक new star चा जन्म होतोय. Teacher, screen is gone. Yeah, I have stopped that. I'm playing something else now.
Now we will see how the light pollution affects us and how it affects our visibility. Able to see? Video दिसतोय? Yes, ma'am. Lost in the light. Now just see light pollution मुळे स्कायची विजिबिलिटी किती फरक पडतो. आणि माउंटन्स मधला व्ह्यू बघा आणि आता डेझर्ट मधला व्ह्यू बघा. As you go away from the city light, sky becomes very clear and you'll able to see the sky much better and brighter. आणि त्यामुळे स्टार गेजिंग सेशन्स हे नेहमी सिटी लाईट्स पासून दूर असतात. ओके, आता आपण सोलर सिस्टम सॉन्ग बघूया अँड देन विल कम टू एंड. वन फन सॉन्ग जे पेरेंट्स आपल्या मुलांना पण ऐकवू शकतात. दिसते स्क्रीन? No, ma'am. Yeah, we can see. Yes, we can see. This is a very good song if you have small children in the house, 2 years, 3 years, 4 years old. त्यांच्या इंडक्शन साठी हे खूप छान सॉन्ग आहे. I'm the closest planet to the sun. I'm a ball of iron. I have no moon. I am Mercury. I am Venus. Same size as the Earth, but I spin the other way much more slowly. I have no water. I am Venus. I am the Earth. Place where we all live. There is land and lots of sea, so I look blue. I have a moon. I am the Earth. I am Mars. I'm a rocky red planet. My mountains are the highest in our solar system. I am Mars. I am Jupiter. I'm a gas giant. I'm the biggest. And I spin the fastest. I have the biggest moon. I am Jupiter. I am Saturn. Gas giant. My rings are made of ice. Titan is my biggest moon. I am Saturn. I am Jupiter. I'm an
gas giant. I'm the coldest planet in our solar system. And I have rings made of dust. That's starting, eh? घाण करतो खूप. I am Neptune. Sea gas giant. I'm the farthest planet from the sun. I have many storms. Moon. Neptune. त्याला पण. We are the solar system. We are the solar system. इथं काय आहे? काय हवाला आहे सर? Solar system. हे सोलर. ते लावायला. Planets in the solar system. We revolve around the sun. Join us to learn about the different planets. Now sing along and have some fun. My name is Mercury. I'm the second hottest planet, the closest one to the sun. A year on my surface is 88 Sun days. ka I'm ada small, antara but I'm lots of fun. My name is Venus. I'm the hottest planet, Hot but the ka second hai? planet from the sun. I'm the brightest planet in our solar system, and I'm too hot for anyone. My name is Earth. I'm the Blue, planet you white, live on, the third planet from the sun. murky I'm the only planet with organic life, so take care of me, cause we're all one. My name is Mars. I am red in color. I'm the fourth planet from the sun. I have the highest mountain in our solar system, a volcano named Olympus Mons. There are 8 planets in the solar system. We revolve around the sun. Join us to learn about the different planets. Now sing along and have some fun. My name is Jupiter. I am covered in clouds. I'm the 5th planet from the sun. My giant red spot is a raging storm. As for size, I'm the biggest one. My name is Saturn. I am brown in color. I'm the 6th planet from the sun. My outer rings are extremely thin. They're made of dust and icy chunks. My name's Uranus. I am blue in color. I'm the 7th planet from the sun. Humans have named me the icy planet because I am the coldest one. My name is Neptune. I am blue in color. I'm the 8th planet from the sun. I have too many storms in my atmosphere, and I'm the furthest planet from the sun. There are 8 planets in the solar system. We revolve around the sun. Join us to learn about the different planets. Now sing along and have some fun. Teacher, Jupiter has 25 moons. Jupiter have many moons. They are still discovering because many voyages are going. Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune, Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn. There are many videos available on YouTube. So these are two good YouTube videos, especially the parents can show to the children of younger age with authentic information that I'm the biggest, I'm the brightest, I have
2 moon, I have these many moons, I have a storm. So basic concepts are there. You can sensitize your children with them. The information keeps varying, 79 moons, 84 moon, 11 moon. The information keeps on varying because every Voyager goes, it brought a different information every time. Because initially the Pluto was one planet, now they called him a dwarf planet. Now it's a part, they call it another satellite for the Neptune. But there are few scientists say, no, it's not a satellite for the Neptune, but it's a dwarf planet itself, but it's not a part of the solar system. So like that is the astronomy. If you attend a live session of stargazing anywhere, this will be more fun, more interactive. Because you'll get to see this whole thing through telescope. You'll actually get to see the constellation with your eyes, how exactly we identify the Orion. आता आज मी तुम्हाला सांगितलं की this is the way you can go and see the Orion. You yourself can try for the Venus. Venus every day you'll see at the end of the sunset and early morning around 4 o'clock, 5 o'clock. Before the sunrise and after the sunset is the best time to identify the Venus. And Venus is a planet. It's not a star. It's a planet. It looks like a star when you go and when you see in the sky, but it is a planet because it doesn't twinkle from where we have started. It's a planet. Rest all others which twinkle, they are stars. Okay. And constellation which you can easily see is one is Orion, another is Ursa Major or Saptashri. And one star you can easily see with the help of Orion is Sirius. Sirius is one of the brightest star in the sky. Any doubt so far? And then there are some planets like Mars. When Mars is closer to the Earth, we'll able to see the Mars more easily. But now Mars has gone far, so not easy to see with the naked eyes. Saturn also, when it's close to the Earth, we can see that with the telescope better. But now they have gone far from the Earth. Mercury, you will see able to see only few minutes after the sunset and few minutes after the sunrise, because it is very near to the sun. त्यामुळे तो खूप सनराइज आणि सनसेटच्या फ्यू मिनिट्सच्या फ्रॅक्शन मध्येच बघायला लागतो. अदरवाइज यू वोंट बी एबल टू सी दॅट इझिली. So I hope it was interesting session for you and you learned some new things from the session. Yes, it was indeed a very wonderful session. And if any parents or any of the kids have any inputs or any feedback regarding how you felt, you can just put it up in 1 or 2 sentences. Hello, ma'am. Hello, ma'am. I'm Hello. Deepali, judge. Hello. Hello, Shruti, ma'am. Hello. Ma'am, it was really very interesting session. I have a daughter of 5 years. Okay. Actually, she was sleeping, so I attended the session. Okay, And, okay. it was really very very wonderful. And मुझे भी इतनी सारी चीजें नहीं पता थी कि ये चीजें हमने देखना चाहिए और बताना चाहिए. And Okay. मैं थोड़ा अभी केयरफुली वो देख के मेरे डॉटर को बताऊंगी. बहुत ही इंटरेस्टिंग था. और she loved the song actually, Planet Song. And Yeah, Planet Song is a very good thing to start with. To start the basic induction, Planet Song is a good free resource, I would say. And one more thing, since parents are around, I would suggest please take your children to these stargazing sessions also. If you have any near, even if they don't understand, that's fine. 1 or 2 sessions, they will start understanding what exactly is happening there, and then gradually they will develop the interest into the stargazing sessions. Ma'am, where are these conducted? Usually in your areas, you have this amateur stargazers. We also conduct this through Astromaitri, but because of this pandemic, we are closed now. And the ideal time for stargazing is from November to May, and not even May, April. Ma'am, where they are conducted actually? I don't know the place where you No, conducted. actually, every district has some or the other amateur stargazers group, ma'am. Actually speaking, Okay. so you can search. If not, if you are About if anyone is there in Akola, otherwise but probably can post-pandemic,
Post-pandemic, me and Shweta, we are in talk. So I can come all the way to Akola and we can do the session there. That's perfectly fine for me. And it is an overnight session. There are some limitations to do a stargazing session. It has to be away from the light. As you can see, one video we saw how it affect the light pollution. So space constraint is there. It has to be around Amavasya because that time la Akash खूप best असतं. That is the best time to see the sky because you get most of it rather than going and enjoying it at Purnima. The Amavasya around sky is the best. So we have to check the time availability and the sky should be clear sky. Now we really can't do it because there are clouds and unfortunately pandemic also and this year also because of the cyclones the sky was not clear, so we couldn't do a single event in our area also because of the clouds, because we were planning and we were canceling, we were planning and we were canceling, because if crowds are there it's just thoroughly impossible to do it. So stargazing session is one fun session because whole night you are awake, you are watching certain videos, you are observing the sky whole night. Kids are almost awake. We are just sleeping for an hour, 2-3 hours in the night. And they'll actually get to see how the sky is moving, how the constellations are moving, from what direction they are coming and what direction they are going. खूप मजा येते मुलांना पण त्या पूर्ण प्रोसेस मध्ये. खरंच मॅम आवडेल आम्हाला हे बघायला आणि रिअली थँक्यू श्वेता मॅम फॉर दिस इंटरेस्टिंग सेशन. मी म्हणजे एवढं मला पण इंटरेस्ट होतं पण इतक्या गोष्टी मायन्यूट गोष्टी माहीत, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माहीत नसतात. तर रिअली थँक्यू स्मृती मॅम फॉर द वंडरफुल इन्फॉर्मेशन अँड व्हिडिओज. येस मॅम, इवन आय लाईक इट व्हेरी मच. माझं पण पर्सनल इंटरेस्ट आहेच, मुलाला तर आवडलंच. भले तो पूर्ण वेळ नाही बसला पण बरेच टर्मिनॉलॉजी नवीन कळले ऍक्च्युली आज आणि अजून इंटरेस्ट डेव्हलप झाला. थँक्यू सो मच. आणि मॅम तुम्ही चाळीसगाववरून आहात का? येस, मी चाळीसगाववरून आहे. अनुप्रिया. डॉक्टर सुभाष निकम यांचे डॉटर आहे का तुम्ही? येस, आय एम डॉक्टर सुभाष. आय एम डॉक्टर निलिमा पाटील्स डॉटर. Okay, great. Anuprita. Okay, we might have met in school days only. After that, we haven't met actually. I cannot on my camera because I am just operated yesterday. I am not in presentable form today. No worries. We all doctors are like that. No worries. No, I got operated yesterday. So she got operated herself, and that was the first question she had asked me. Ki, where is she? yeah, I feel I like thought remember you her. were familiar face. I thought after so many years, like 20 years after I saw your face. Yeah, it's Okay. been many years. Thank you, I ma'am. left after 18 years we are meeting. Now, where you live actually? I'm in Karnataka now. I'm at Belgaum. Achha. Okay, ma'am. Thank you, ma'am. Thank you so much. Nice meeting you, Anuprita. Same here. Yeah, good evening, Smruti. Hello, ma'am. Hello. Hope you're doing fine. Yes, Yeah, ma'am. thank you so much for arranging such a wonderful session and enlightening and giving more knowledge on this. Yeah, unfortunately, my both the kids couldn't attend because they have online tuition test. Yeah, I understand. But yeah, it was really great, and I look forward that you arrange many more sessions like this. Sure, And ma'am. you We have hope designed this. we will do Yeah. it in future. And you made it much more simple. So thank you so much. Thank you, ma'am. Thank you. Yeah, thank you so much, all of you, for your time. And the session has been recorded, so you can as well put up anything to your kids, like a few kids who are missing, and even I would be sharing the link of the session in some time because it takes some time after the Zoom session to get it completely downloaded. So I will share it immediately once it is downloaded and once it's recorded on the cloud and it comes and we can download it. I will immediately share the link. So more, I think more of the children can definitely then take advantage of the information that is given. Thank you very much, Dr. Smriti, for your time and considering our request for taking up the session. It's my pleasure being here. And I have one more announcement. We also do one contest every year, Budding Astronomer contest. I'll share the details with Shweta. We have second year this time, and this time we are doing it for twice. So once it has already happened. Second time it will be there somewhere in September or October. A flyer is ready. I'll share that with Shweta so she can circulate with the participants. Please do participate in the contest. The contest has the various age group where children has to participate, and this is a very good opportunity to test your own knowledge about the astronomy.
So there is a written and a interactive contest, and the winner gets the budding astronomer contest award, and the participant gets the e-certificate. So it's a very good opportunity to develop the interest in your children about the astronomy Teacher, they have. And yes, teacher, can you say again? Shri Vishank, we have a contest named Budding Astronomer Contest. I will share the contest detail with Piglet's library, and your mother will get all the details. The contest will be there in September or October this year again. So if you are interested, you can take part into the contest and get a chance to win the Budding Astronomer Contest winner award. So I'll share the details with the Shweta all over again. So you all can Definitely. think over And it. also, yeah, a lot of foreign languages also have been, classes have been conducted under the Supant Manch, the heading. There are various activities done. I would also share the details of those to all the parents. Sure. Okay, so yeah, thank you so much, all the participants also for putting your time and participation. Yes, and your valuable Sunday. Yeah, and thank you so much, Dr. Smriti, also. Thank you. And it was a wonderful time, and I feel very happy. I was a little skeptical in the beginning की माहिती नाही किती मुलांना आवडेल, किती कळतंय आणि आवडतं topic was वगैरे. slightly But complex. I'm very happy that everyone enjoyed the session. Right. So thank you very much and have a great weekend, all of you. Same to you. Thank you so much. Thanks a lot.